नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वितरित केला जाणार आहे। त्या संदर्भातील राज्य सरकारकडून GR देखील आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी येणार आहे ती तारीख देखील व्हिडिओच्या मध्यभागी आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकन येतं त्याला देखील प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला शेतकऱ्यांविषयी नवनवीन योजनांची माहिती पाहायला मिळेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खरंच 1 जुलै 2026 रोजी वितरित केला जाणार होता का? तर त्याचं उत्तर शेतकरी बांधवांना आहे हो। 1 जुलै 2026 रोजी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार होता, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला गेला नाही, अशी स्वतः कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, काल झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि कृषी विभागाचे मुख्य अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। आणि याच उपस्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील GR अखेर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। GR क्रमांक आपण जर या ठिकाणी बघितला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 519999/20 हा GR क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला असून यासाठी 1832 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर तुम्हाला अजिबात EKYC करायची गरज नाही आहे। मग ते आधार अपडेट असेल, त्यानंतर ते फार्मर ID असेल, हे तुम्हाला कोणतीही प्रक्रिया करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तुमच्या त्या सर्व प्रक्रिया झालेल्या आहेत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला नसेल तरच तुम्हाला या ठिकाणी EKYC असेल, आधार लिंकिंग असेल, EKYC बँकिंग असेल, या सर्व प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि त्याचबरोबर तुम्हाला फार्मर ID देखील काढावा लागेल, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। जर या ठिकाणी तुम्ही या सर्व प्रक्रिया जरी केल्या असतील तरी तुम्हाला अजिबात या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण या ठिकाणी जर तुम्हाला याआधी केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला असेल तर अजिबात घाबरण्याची गरजच नाही आहे, कारण PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अलगदपणे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता तुमचा वेळ अजिबात घेणार नाही आहे, कारण तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर कोणत्या तारखेला आमच्या खात्यावरती येणार आहे ती तारीख ऐकायची आहे। तर चला वेळ न घालवता ती तारीख या ठिकाणी तुम्हाला सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 22 जुलै 2026 तारीख नीट ऐका, तारीख लक्षपूर्वक ऐका, तारीख नीट बघा। 22 जुलै 2026 रोजी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वितरित केले जाणार आहेत। म्हणजे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।